नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता व्लॉग्समध्ये। तर पिरियड्समध्ये तुम्हाला देखील त्रास होतात का? पोट दुखणे, कंबर दुखणे, पाय दुखणे, अशक्तपणा वाटणे, हे जर सगळे त्रास तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जुने लोक बघा मैत्रिणींनो काय करायचे, ज्या लेडीजला पिरियड असली तिला ते वेगळं बसवायचे किंवा घरात वावरू द्यायचे नाही। त्यामागे एक कारण होतं की त्या लेडीजला 5 दिवस आराम मिळावा म्हणून। तर आता या धावपळीच्या आयुष्यात ते सगळं शक्य नाही। तर उपाय असा आहे, 1 चम्मच उडदाची डाळ, पोहे खायचा चम्मच, 1 चम्मच उडदाची डाळ, 2 काळे मनुके, 2 बदाम रात्रभर तुम्ही पाण्यात भिजू द्या आणि सकाळी उपाशीपोटी ते खा। त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल। जे काही अशक्तपणा, पाय दुखणे, पोट दुखणे किंवा गरगरल्यासारखं होणे हे देखील तुमचं कमी होऊन जाईल। त्याचबरोबर अजून एक काम करायचं आहे मैत्रिणींनो, ते म्हणजे सूर्यनमस्कार। सूर्यनमस्कार करायला तुम्ही सुरुवात जर करसाल तर पहिल्या दिवशी एकच वेळा करा, कारण आपल्या शरीराला सवय नसते, त्यामुळे ते एकच वेळा करा पहिल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी 2 वेळा करा, तिसऱ्या दिवशी 3 वेळा आणि चौथ्या दिवशी 4 वेळा, 5व्या दिवशी 5 वेळा। तर रोज तुम्ही 5च वेळा करायचं। पिरियड्सच्या दिवसात सूर्यनमस्कार करू नका, ते 5 दिवस सूर्यनमस्कार बंद ठेवा। त्यानंतर इतर दिवशी तुम्ही सूर्यनमस्कार करा। उडदाची डाळ, काळे मनुके, बदाम हे कायम चालू ठेवा। तुम्हाला 100% आराम मिळेल आणि जे काही तुमचे पिरियडचे त्रास आहे, पोट दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे, अशक्तपणा वाटणे, ते पण कमी होऊन जाईल। तर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही पिरियड्सच्या आधी 2 दिवस आधी, 5 दिवस आधी किंवा 8 दिवस आधी हे करून बघा आणि त्याचे फायदे पण बघा। तुम्हाला लवकर आराम मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।